गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. कसे आहात सगळे? ओके, ठीक आहे. ओके, आज आपण 12वीच्या अभ्यासक्रमामधील पहिले जो टॉपिक जे बघतो त्या पहिल्या टॉपिकमधील सूक्ष्म अर्थशास्त्र हा घटक बघत होतो. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थव्याख्या, व्याप्ती कशी होती त्याचा अभ्यास थोडक्यात आपण केलेला होता. त्यानंतरच्या ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा सूक्ष्म अर्थशास्त्रामधील दुसरा घटक आहे तो दुसरा घटक बघणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. सूक्ष्म अर्थशास्त्र कोणकोणत्या वैशिष्ट्यांयुक्त त्या अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो याचा सर्व सविस्तर विवेचन या वैशिष्ट्यामध्ये दिलेलं आहे. चला तर बघूया सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो तर वैयक्तिक घटक आहेत. पहिला वैयक्तिक घटक बघा इकडे, उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता वैयक्तिक घटक हे जे आहेत, उद्योग एखादा सुरू केलेला असेल त्या उद्योगाचा नफा किती, कोणकोणते घटक आवश्यक आहेत, त्या घटकांच्या किमती काय आहेत, नफा किती असेल. कुटुंब संस्था आहे, कुटुंब संस्था कोणत्या पद्धतीने वस्तूची मागणी करतात, त्या वस्तूची खरेदी किती प्रमाणात करतात. वैयक्तिक किमती, एखाद्या वस्तूच्या किमती कशा आहेत याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. फक्त एक व्यक्ती किंवा एक कुटुंब संस्था किंवा उद्योग संस्था याचाच अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांत म्हणजे काय तर जे किमतीचे सिद्धांत आहेत विविध, त्या किंमत सिद्धांताचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उदाहरणार्थ वस्तू व सेवांच्या किमती कशा ठरतात सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. आता वस्तू व सेवांच्या किमती ठरत असताना महत्त्वाचे दोन घटक आहेत. ते म्हणजे एक वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा. मागच्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये संदर्भातील थोडक्यात आपण माहिती बघितली. वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढते. तसंच आहे वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढतो, वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. म्हणजे एकाच दिशेने बदलतात पुरवठा आणि किंमत. मागणी आणि किंमत मात्र विरुद्ध दिशेने बदलतात. याचा समतोल ज्या ठिकाणी एकत्रित येतो म्हणजे मागणी आणि पुरवठा हे ज्यावेळी एकत्रित येतात, ज्यावेळी समतोलात येतात, त्यावेळी जी किंमत निर्धारित होते ती किंमत अर्थव्यवस्थेमध्ये लागू होते असं पूर्ण स्पर्धेमध्ये म्हटलेलं आहे. आणि हे किमती कशा निर्धारित होतात त्याचं सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विवेचन केलेलं आहे. दुसरं आहे आंशिक समतोल. आता आंशिक म्हणजे काय तर आंशिक समतोलामध्ये दोन घटकांमधील समतोल हे निर्धारित केलेले आहेत. जो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचा घटक आहे ज्याला पार्शियल इक्विलिब्रियम असं म्हणतात. दोन घटकातील समतोल म्हणजेच आंशिक समतोल. उदाहरणार्थ एक उपभोक्ता आणि एक उत्पादन संस्था किंवा उद्योग संस्था. आता या दोन घटकामध्ये समतोल कसा साध्य होईल तर पहिला आहे महत्त्वाचं म्हणजेच उपभोक्ता म्हणजे आपण स्वतः ग्राहक बाजारामध्ये एखादी वस्तू खरेदी करणार त्यावेळी आपलं पहिलं महत्त्वाचं म्हणजे समाधान झालं पाहिजे. एखादी वस्तूची किंमत दिल्यानंतर ती वस्तू आपल्याला परिपूर्ण वापरता आली पाहिजे तर त्या ठिकाणी त्या उपभोक्त्याला समाधान मिळते. दुसरं त्याच्या दुसऱ्या बाजूने काय आहे तर उत्पादकसुद्धा वस्तूची निर्मिती करून ज्यावेळी विक्री करतो त्यावेळी त्याला नफा मिळाला पाहिजे यावर त्याचं समाधान अवलंबून आहे तरच तो पुढचा उद्योग सुरू राहील. मग अशावेळी उपभोक्ता आणि उत्पादक ह्या दोघांच्या दृष्टीने जो समतोल दोन घटकांमधील समतोल निश्चित होतो त्याला थोडक्यात आंशिक समतोल म्हणतात. आणि या आंशिक समतोल पार्शियल इक्विलिब्रियम याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पुढचा आहे विशिष्ट गृहीतकावर आधारित. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट गृहीतकावर आधारित आहे. आता विशिष्ट गृहीतक कोणतं
तर इतर परिस्थिती कायम असताना या गृहीतकाचा आधार घेतलेला आहे. इतर परिस्थिती कायम असताना म्हणजे काय? तर पूर्ण रोजगार. काय गृहीत धरलेला आहे? पूर्ण रोजगार. पूर्ण रोजगाराची पातळी असते, शुद्ध भांडवलशाही अर्थव्यवस्था असते, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेप म्हणजे सरकारचा कोणत्याही प्रकारचा अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप नाही, विविध प्रकारच्या सिद्धांताचं विवेचन या गृहीतकावर आधारित आहेत. मग हे गृहीतके गृहीत का धरली जातात? तर बघा, एखादा विज्ञानामधील प्रयोग आहे, तर विज्ञानामधील प्रयोग सिद्ध करायचा असेल तर विविध प्रकारची गृहीत धरली जातात आणि नंतर शेवटी त्याचा निष्कर्ष काढला जातो. तसं इथे आहे. समजा आता इथे मागणीचा सिद्धांत आपल्याला पुढे बघायचा आहे. त्याच्यामध्ये काय गृहीत धरलं आहे? सिद्धांताचं विधानच काय म्हणतं? इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी वाढते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते आणि वस्तूची किंमत वाढली असता मागणीसुद्धा कमी होते. इतर परिस्थिती कोणती? तर उपभोक्त्याच्या आवडीनिवडी स्थिर असल्या पाहिजेत, हे गृहीत धरले. व्यक्तीचं उत्पन्न स्थिर असलं पाहिजे, लोकसंख्या स्थिर असली पाहिजे. अशी विविध प्रकारची गृहीतके आहेत. ती गृहीतके या ठिकाणी गृहीत धरलेली आहेत आणि त्या गृहीतकाचा आधार घेऊन सूक्ष्म अर्थशास्त्रामधील जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं आहे विभाजन पद्धतीचे विवेचन. आता विभाजन म्हणजे काय? तर एका घटकाचं दुसऱ्या वेगळ्या लहान घटकामध्ये, छोट्या छोट्या घटकामध्ये समायोजन करणे. तर लहान लहान घटक कोणते? तर बघा, इकडे स्वतंत्रपणे लहान लहान घटकामध्ये अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वैयक्तिक उत्पन्न किती आहे? राष्ट्रीय उत्पन्न हा समग्र अर्थशास्त्रामधला भाग आहे. पण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला? तर वैयक्तिक उत्पन्न म्हणजे देशातील सर्व लोकसंख्येपैकी एका व्यक्तीचं उत्पन्न किती आहे, हे विभाजन केलं. त्या एका व्यक्तीला बाजूला काढलं आणि त्याचाच अभ्यास केला म्हणजे विभाजन पद्धती. दुसरं आहे समग्र मागणी. समग्र म्हणजे संपूर्ण देशाची मागणी आहे. त्या देशाच्या मागणीपैकी एका व्यक्तीची मागणी किती? समग्र पुरवठा. तसंच समग्र पुरवठा म्हणजे संपूर्ण देशातील घटकांकडून केला जाणारा वस्तूचा पुरवठा. त्यापैकी एका व्यक्तीचा पुरवठा किती? या छोट्या छोट्या घटकांचं तपशीलवारपणे विवेचन सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्त्वाचा वापर. आता सीमांत म्हणजे काय? तर सीमांत म्हणजे शेवटचा घटक. काय म्हटलं बघा, एका वाढीव घटकामुळे एकूण परिणामात होणारा बदल म्हणजेच सीमांत तत्त्व होय. आता हे सीमांत तत्त्व कोणाला उपयोगी पडतं आहे? तर उत्पादक आणि उपभोक्ता. एक वाढीव नग म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीने 5 वस्तू घेतल्या, त्या एका वस्तूची किंमत होती 20 रुपये आणि त्याने 6वी वस्तू विकत घेतल्यानंतर त्याला पुन्हा 10 रुपये खर्च करावे लागत असतील, तर त्या 10 रुपयाचा शेवटच्या नगसंख्येच्या खरेदीमुळे त्याच्या आर्थिक बजेटवरती, आर्थिक कार्यक्षमतेवरती, खरेदी शक्तीवरती काय परिणाम झाला? या शेवटच्या घटकाचा विचार या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि याचाच एक सिद्धांत म्हणून आपल्याला पुढे दिलेला आहे. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आणि समसीमांत उपयोगिता सिद्धांत, हे सुद्धा आपण पुढच्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. त्यामुळे सीमांत तत्त्व म्हणजे शेवटचा जो घटक आहे त्या घटकाचा विचार या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पुढचं आहे बाजार रचनेचे विश्लेषण. आता या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बाजाराची रचना कशी असेल, म्हणजे बाजार रचना कोणत्या पद्धतीने चालते? अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा, परफेक्ट कॉम्पिटिशन, त्याच्यानंतर मक्तेदारी स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पाधिकार, अशा विविध प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेचं विवेचन या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलेलं आहे. त्याचंसुद्धा एक प्रकरण आपल्याला दिलेलं आहे, बाजार रचनांचे विश्लेषण, बाजाराचे प्रकार, त्याच्या पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पाधिकार, याचे अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, त्यामधील असलेल्या विविध प्रकारचे किंमत निश्चिती याचं स्पष्टीकरण थोडक्यात दिलेलं आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच मर्यादित व्याप्ती. प्रत्येक सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न व्यवहारतो, लोकसंख्या, बेरोजगारी अशा विविध घटकांचा अभ्यास केला जात नाही, तर
वैयक्तिक घटकांचा अभ्यास म्हणजे उदाहरणार्थ मागणी, पुरवठा, किंमत, उत्पन्न, खर्च, बचत यासारख्या अशा विविध घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अशा पद्धतीचा हे पहिल्या प्रकरणामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो भाग आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्राचा भाग या ठिकाणी वैशिष्ट्ये आपण थोडक्यात बघितलेले आहेत. काही प्रॉब्लेम असेल यामध्ये काही समस्या असतील तर जरूर विचारा. व्हॉट्सअप ग्रुपला कमेंट्स करा. त्यानंतर काय प्रॉब्लेम असतील तर आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. सर्वांनी नोट्स तयार करा. PDF पाठवलेले आहेत त्या सर्वांनी लक्षात घ्या. यामध्ये काही घटक समजला नसेल तर ग्रुपला कमेंट्स टाका. आपण उद्याच्या तासाला त्यामध्ये बदल करून पुढचा तास घेऊया. ओके. यूट्यूब चॅनेलला हा व्हिडिओ अपलोड करण्यात येईल. सबस्क्राईब करा म्हणजे पुढचं व्हिडिओ टाकलेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. बेल आयकॉनला क्लिक करा. ओके. थँक्यू.